आपल्या भारतात एक असेही गाव आहे जेथून रातोरात सगळी माणसं गायब झाली होती। आजही आसपासच्या गावकऱ्यांना याबद्दलचा अनुभव येतो। चला तर जाणून घेऊया भारतातील या रहस्यमय गावाबद्दल। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। राजस्थानमधल्या जयपूर जवळ असलेल्या कुलधरा गावचा एक खरंच गूढ इतिहास आहे। एकेकाळी पालीवाल ब्राह्मणांचं हे समृद्ध गाव होतं, ज्यांना व्यापारातील उत्तम कौशल्य होतं। पण साधारण 2000 वर्षापूर्वी एका रात्री या गावातील सर्व लोक अचानक गायब झाले। त्यामागचं कारण हे तसंच होतं। त्या गावातील सलीम सिंग नावाचा शासक होता। तो पालीवाल ब्राह्मणांच्या एका मुलीशी बळजबरीने लग्न करायला निघाला होता, पण गावातील लोकांनी त्याचा कडाडून विरोध केला। तेव्हा त्याने गावकऱ्यांना गाव नष्ट करण्याची धमकी दिली, पण गावातले लोक त्यासमोर झुकले नाहीत। त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला। असं सांगितलं जातं ते गावकरी गाव सोडून जाण्याआधी या गावाला शापित करून गेले, जेणेकरून येथे कोणालाच राहता येणार नाही। तेव्हापासून आजपर्यंत हे गाव पुन्हा कधीच वसले नाही। त्यानंतर सरकारने हे गाव आपल्या ताब्यात घेतलं आणि हे पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केलं। पण जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना हे गाव पाहण्यासाठी फार वेळ दिला जात नाही, तसा तिथला नियमच आहे। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर या गावात थांबण्याची कुणालाच परवानगी नाही। आजही तुम्हाला या गावांमध्ये कोणत्याच प्रकारची झाडे किंवा प्राणी आढळणार नाहीत। आढळेल ती फक्त भयान शांतता। काही लोक दावा करतात की त्यांना येथे अजब ऊर्जा जाणवते, तर काही लोक असेही म्हणतात त्यांना इथल्या गावच्या हवेमध्ये काही आवाज ऐकायला येतात। आश्चर्याची बाब सांगू, इतक्या वर्षानंतरही इथल्या दगडांचे स्ट्रक्चर अगदी सुरक्षित आहे। या गावाबाबत प्रचलित असलेल्या कथांमुळे येथे अनेक पर्यटक भेट देतात। काही लोक इथला वेगळा अनुभव पाहण्यासाठी येतात, पण अजूनही या गावातले लोक त्या रात्री कुठे निघून गेले हे कोणालाच समजू शकले नाही। या रहस्यमय गावाबद्दल तुम्हाला माहित होते का? कमेंट करून नक्की सांगा।